नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 6 ते 11 जानेवारी 2025 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे कोण होते? उत्तर आहे अणुशास्त्रज्ञ. प्रश्न 2, डॉक्टर राजगोपालचारी चिदंबरम यांनी देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्या अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे? उत्तर आहे पोखरण 1 आणि पोखरण 2. प्रश्न 3, जगातील सर्वात वयोवृद्ध महिला तोमिको इतुका यांचे निधन झाले. त्यांचे वय किती होते? उत्तर आहे 116. प्रश्न 4, डॉक्टर राजगोपालचारी चिदंबरम यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे 1975. उत्तर आहे 1975. आणि त्याचबरोबर त्यांना 1999ला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न 5, कोणत्या राज्य सरकारकडून राष्ट्रीय खो खो संघाला 3 वर्षासाठी प्रायोजकत्व देण्यात येणार आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे जय शहा. प्रश्न 7, जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार प्रति हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी किती घनमीटर पाण्याची आवश्यकता असते? उत्तर आहे 3000 घनमीटर. प्रश्न 8, यावर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होणार आहे? उत्तर आहे 13 जानेवारी 2025. प्रश्न 9, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत? उत्तर आहे 15. प्रश्न 10, यंदाचा बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश ठरला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 11, ज्वारी पेरणीत या वर्षात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे? उत्तर आहे सोलापूर. प्रश्न 12, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक पेरणी झाली आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 13, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आला? उत्तर आहे जो बायडेन. प्रश्न 14, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटीत मालिकावीर ठरणारा कोणता खेळाडू पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 15, राष्ट्रीय खो खो संघाला ओडिशा सरकारकडून देण्यात येणारे प्रायोजकत्व हे कोणत्या कालावधीसाठी असणार आहे? उत्तर आहे जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027. प्रश्न 16, डॉक्टर रा चिदंबरम यांना कोणकोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे मेघनाथ सहा पुरस्कार, सी.व्ही. रमन पुरस्कार आणि होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार. प्रश्न 17, जसप्रीत बुमराह यांनी बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत सर्वाधिक किती बळी घेऊन हरभजन सिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे? उत्तर आहे 32. प्रश्न 18, केरळमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणारे राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 19, भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे जयंत एन खोब्रागडे. प्रश्न 20, भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे? उत्तर आहे 3रा. प्रश्न 21, देशातील स्टार्टअप पैकी किती टक्के स्टार्टअप महिलांनी सुरू केले आहे? उत्तर आहे 43%. प्रश्न 22, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेयर ऑफ द सिरीज साठी निवड झाली आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. प्रश्न 23, एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन किती वर्षांनी होत असते? उत्तर आहे दर 2 वर्षांनी. प्रश्न 24, यावर्षी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे? उत्तर आहे बेंगळुरू जवळील येलहंका येथे. प्रश्न 25, एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे? उत्तर आहे 10 ते 14 फेब्रुवारी 2025. प्रश्न 26, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत? उत्तर आहे 14. प्रश्न 27,
पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 28. रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर 4 पैशांनी घसरून किती झाले आहे? उत्तर आहे 85.84. प्रश्न 29. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? उत्तर आहे अहिल्यानगर. प्रश्न 30. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे आदिल सुमारीवाला. प्रश्न 31. भारतीय ॲथलेटिक्स संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे? उत्तर आहे बहादूर सिंग सागू. प्रश्न 32. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतींचे स्मारक उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे प्रणव मुखर्जी. प्रश्न 33. तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे? उत्तर आहे 6.8. प्रश्न 34. 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे निलिम कुमार. प्रश्न 35. 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे अमिताभ गुप्ता. प्रश्न 36. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? उत्तर आहे अतुल पाटणे. प्रश्न 37. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना यांची बदली कोणत्या पदावर करण्यात आली आहे? उत्तर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव. प्रश्न 38. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे राजीव कुमार. प्रश्न 39. सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 40. विश्वचषक खो खो स्पर्धेत जगभरातील किती संघ या स्पर्धेत खेळणार आहे? उत्तर आहे 39. प्रश्न 41. जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? उत्तर आहे दाओस. प्रश्न 42. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर तारा भवाळकर. प्रश्न 43. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निलिम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? उत्तर आहे आसामी. प्रश्न 44. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमिताभ गुप्ता हे कोणत्या भाषेतील कवी आहेत? उत्तर आहे बंगाली. प्रश्न 45. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 9 जानेवारी. प्रश्न 46. सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे संजीव खन्ना. प्रश्न 47. यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मधील कोणत्या मैदानावर होणार आहे? उत्तर आहे वाडिया पार्क मैदान. प्रश्न 48. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 49. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे? उत्तर आहे 1. प्रश्न 50. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे अंजू बॉबी जॉर्ज. प्रश्न 51. भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? उत्तर आहे 4थे. प्रश्न 52. भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 53. 13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहेत? उत्तर आहे भूषण गवई. प्रश्न 54. अनुसूचित जातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत? उत्तर आहे के.जी. बालकृष्ण. प्रश्न 55. भारतीय अंतराळ संशोधन संस्था चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन. प्रश्न 56. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण आहेत?
उत्तर आहे डॉक्टर एस स्वामीनाथन. प्रश्न 57. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारी भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे? उत्तर आहे प्राध्यापक गणपती यादव. प्रश्न 58. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे लांब उडीपटू. प्रश्न 59. HNPV विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे डॉक्टर पल्लवी सापळे. प्रश्न 60. 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे? उत्तर आहे सिंगापूर. प्रश्न 61. सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना किती देशाचा प्रवास करता येणार आहे? उत्तर आहे 57. प्रश्न 62. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रतीक वायकर. प्रश्न 63. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रियांका इंगळे. प्रश्न 64. खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशासोबत होणार आहे? उत्तर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न 65. भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे सुधांशु मित्तल. प्रश्न 66. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 जानेवारी. प्रश्न 67. प्रश्न 67. चीन कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न 68. HNPV विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे या कोणत्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत? उत्तर आहे जे रुग्णालय. प्रश्न 69. भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत? उत्तर आहे मालदीव. प्रश्न 70. चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 71. हिंदी पासपोर्ट अहवालानुसार शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? उत्तर आहे जपान. प्रश्न 72. संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे 2025. प्रश्न 73. संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे 2025. प्रश्न 74. जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे 2050. प्रश्न 75. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे? उत्तर आहे नीरज चोप्रा. प्रश्न 76. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? उत्तर आहे 2024. प्रश्न 77. देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 78. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 79. भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पॉवरचे आहे? उत्तर आहे 1200. प्रश्न 80. जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेले लॉस एंजेलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कॅलिफोर्निया. प्रश्न 81. यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे 27. प्रश्न 82. यावर्षीचा भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे?
उत्तर आहे 18वा. प्रश्न 83. 2024 या वर्षात सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे? उत्तर आहे 1.5 अंश सेल्सिअस. प्रश्न 84. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे? उत्तर आहे 1850. प्रश्न 85. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे? उत्तर आहे 15.1 अंश सेल्सिअस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.